सोलापूर बाजार समितीच्या राजकारणात मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप झाला। भाजपने माजी आमदार दिलीप माने यांना जोरदार धक्का देत त्यांच्या विरोधात सर्वपक्षीय महाआघाडी उभी करण्याचा निर्णय घेतला आहे। या आघाडीचे नेतृत्व अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्याकडे देण्यात आले असून जागा वाटप आणि सभापती ठरविण्याचे सर्वाधिकार त्यांना देण्यात आले आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे, बळीराम साठे, अप्पासाहेब पाटील, बाळासाहेब शेळके, श्रीशैल नरोळे यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते। यावेळी भाजपने मोठा मास्टर प्लॅन आखत सर्वपक्षीय पॅनल तयार करण्याचं ठरवलं आहे। उत्तर सोलापुरातील तब्बल 85% सोसायट्यांवर माने यांचं वर्चस्व असलं तरी भाजपच्या या अप्रत्यक्ष रणनीतीमुळे त्यांच्या अडचणी वाढू शकतात। भाजपकडे सोसायट्या कमी असल्या तरी त्यांनी विरोधी गटातील मोठे नेते एकत्र आणून ताकद वाढवली आहे। भाजपने सर्वपक्षीय महाआघाडीला अंतिम रूप दिल्यानं आता खरी चुरस सुरू झाली आहे। दिलीप माने या हालचालींवर डोळा ठेवून आहेत आणि ते कोणत्या नेत्याला फोडून आपल्या बाजूला घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।